कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणातली। या वादातून बाहेर पडण्यासाठी हा व्यवहारच रद्द करण्याचा निर्णय पार्थ पवारांच्या कंपनीने घेतला। मात्र असं असलं तरी स्टॅम्प ड्युटीसह दंड अशी 42 कोटींची रक्कम ही भरावीच लागणार आहे। त्यामुळे 42 कोटी भरून पार्थ पवारांची गुन्ह्यातूनच सुटका होणार का, असा सवाल आता विरोधकांनी केलेला आहे। पाहूयात। यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये ॲफिडेव्हिट का काहीतरी। पुण्यातल्या जमीन व्यवहारामध्ये गैरव्यवहार समोर आल्यानंतर पार्थ अजित पवार अडचणीत आले। त्यानंतर मध्यम मार्ग शोधला। अजित पवार म्हणाले की जमिनीचा व्यवहारच रद्द करू। त्यानुसार पार्थ आणि दिग्विजय पाटलांच्या अमेडिया कंपनीनं व्यवहार रद्द करण्यासाठी रजिस्ट्री कार्यालयामध्ये अर्ज दिला। मात्र स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरा मगच व्यवहार रद्द होईल अशी नोटीसच पुण्यातल्या रजिस्टर ऑफिसनं बजावली। त्यानुसार 42 कोटी रुपये भरावे लागणार आहे। स्टॅम्प ड्युटी 5%, स्थानिक कर 1%, मेट्रो सेस 1% अशी एकूण स्टॅम्प ड्युटी 7%। 300 कोटीमध्ये जमिनीचा व्यवहार दाखवण्यात आला। त्यानुसार स्टॅम्प ड्युटी होते 21 कोटी आणि दंड हा स्टॅम्प ड्युटी एवढाच म्हणजे 21 कोटीच असल्याची माहिती आहे। म्हणजे 21 आणि 21 असे 42 कोटी रुपये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांच्या अमेडिया कंपनीला भरावे लागतील, तेव्हाच हा व्यवहार रद्द होणार आहे। कारण दिशाभूल करून स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळवत 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचं समोर आलं। मात्र आता 42 कोटी रुपये भरून पार्थ पवारांना सोडणार आहात का, असा सवाल विरोधकांनी सुद्धा केलाय। ह्याच्यामध्ये लपवाछपवी नाही झाली पाहिजे। पार्थ पवार काय चुकला तर त्याला चुकीला व्यवहार काल दादा म्हणजे रद्द करतो। आपण दादांनी ॲक्शन घेतली पण तो चूक झाली, त्याला शेवटी त्यांना असं चोरी करायची दुसऱ्या दिवशी माझं नाही ना मी चोरी झाला पैसे असं नाही होत। ह्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, सगळ्यांवर झाली पाहिजे आणि सगळे ईडी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे। मग ह्याची झाली पाहिजे, त्याची बी झाली पाहिजे। प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आता चौकशीमध्ये जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे आणि चौकशी अंती जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याचा कसा निर्णय। यातही आणखी एक बाब आहे। तुर्तास हा दंड 42 कोटी आहे, पण सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी 75% सरकारी नजराण्याच्या कायद्यावर बोट ठेवलंय। कोणतीही सरकारी जमीन खरेदी करायची असल्यास 75% नजराणा द्यावा लागतो। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीच्या बाबतीत 300 कोटीमध्ये व्यवहार झाला हे समोर आलं। अशा वेळी 300 कोटीचे 75% हे 225 कोटी होतात। यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम ऍड केली तर 225 कोटी आणि 42 कोटी असे एकूण होतात 267 कोटी। याचा अर्थ 300 कोटीच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी एकूण 267 कोटी रुपये भरावे लागू शकतात। आपण फक्त स्टॅम्प ड्युटी पुरतं बघतोय, तो 42 की 41 कोटी हा भाग वेगळा आहे। पण नजराना जर भरावा लागला असता तर तो साधारणपणे 250 कोटी भरावा लागला असता। त्याच्यामुळे 250 कोटी प्लस 41 कोटी वगैरे म्हटलं तर ती रक्कम 2-2.25 कोटीच्या घरामध्ये जाते आणि राज्याचे वित्तमंत्री कोणीतरी आपला राज्याचा पैसा बुडवलाय त्यानंतरही शांत राहतात, तो व्यवहार रद्द झाला असं सांगतात। हे सगळं चुकीचं आहे। परंतु आता राजकारण्यांनी एकमेकांना आपल्या नातेवाईकांना वाचवायचं असं ठरवल्यानंतर आपल्या राज्यामध्ये काहीही घडू शकतं। सरकारी जमिनीची पार्थ आणि दिग्विजय पाटलांच्या कंपनीनं रजिस्ट्री केली आणि त्यासाठी 300 कोटींचा व्यवहार सुद्धा दाखवला। पण अजित पवार म्हणतायत की 1 पैशाचाही व्यवहार झालेला नाही आणि नोंदणी कार्यालयामध्ये कागदोपत्री व्यवहार दाखवल्याशिवाय सह्या आणि रजिस्ट्री होत नाही। मग 1 पैसाही दिला नाही तर मग रजिस्ट्री झाली कशी? तर इथे नोंदणी अधिकाऱ्यानं मदत केल्याची शंका आहे। त्यानुसारच उपनिबंधक रवींद्र तारूंवर देखील गुन्हा नोंदवण्यात आलाय। महसूल मंत्री बावनकुळेंनी सुद्धा अधिकारी अशा व्यवहारामध्ये मदत करत असल्याचं मान्य केलं आणि नोकरीमधून काढून टाकणार असा इशारा दिलाय। त्यामुळे MLRC कोडमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये
एक एक बाब लिहिलेली आहे. त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात. मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात. त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. तर ज्या पुण्यामधल्या हाय प्रोफाईल कोरेगाव पार्कातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीमध्ये घेण्यात आली, त्या जमिनीसाठी आपण महसूल मंत्री असतानाही फाईल आली होती, पण 3 वेळा मी ती फाईल नाकारली, असा मोठा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी केलाय. ही फाईल सुद्धा माझ्याकडे 2-3 वेळेस आली. हायकोर्टात जाऊन आले, सगळं झालं, परंतु योग्य निर्णय मी त्यावेळेस देत होतो आणि ती नाकारत होतो. आतापर्यंत मी महसूल मंत्री असेपर्यंत तर कोणत्या महसूल मंत्र्यांनी त्याला सकारात्मक असा निकाल दिलेला नाही असं मला दिसते. नंतर काय झालं हे समजून येत नाही. असं कसं होऊ शकतं की एवढी मोठी जागा, महत्वाची जागा आणि अशी ती दिली जाते, हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत. व्यवहाराची कल्पनाच नाही असं सांगणाऱ्या अजित पवारांनी नंतर मुलाच्या वतीनं व्यवहार रद्द करत असल्याचं घोषित केलं. आता 42 कोटीमध्ये व्यवहार रद्द होणार की 75% नजराणा सुद्धा द्यावा लागणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल. रणजित जाधव आणि प्रदीप कापसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.